वरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आलेला आहे अधिक मास। अधिक मासामध्ये आईची ओटी कशी भरायची हे आपण इथं सविस्तर जाणून घेऊया। अधिक मासात मुलीने आईची ओटी कशी भरायची, तर अधिक मास हिंदू धर्मात अधिक मास हा पुरुषोत्तम मास हा अतिशय पवित्र मानला जातो। हा महिना म्हणजे साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दान, धर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व दिले जातं। या महिन्यात काही ठिकाणी विशेष महत्त्व दिले जातात। मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा देखील मानली जाते आणि ओटी भरण्याची परंपरा ही कायमस्वरूपी ठरते। ओटी भरणे म्हणजे साडीच्या पदरात किंवा ओटीत हळद कुंकू, नारळ, फळे, धान्य, पैसे किंवा इतर शुभ वस्तू ठेवून स्त्रीचा मान सन्मान ही कृती सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते। तर आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलगी आपल्या आईने केलेले संगोपन, प्रेम आणि त्यागाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते। सौभाग्य आणि समृद्धीसाठी धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात आईची ओटी भरल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। पुण्यप्राप्तीची भावना देखील प्राप्त होते। अधिक मास हा दानधर्माचा महिना असल्याने या काळात केलेले दान आणि सेवा विशेष पुण्यकारक मानले जातात। नाते प्रेम वाढवण्यासाठी आई मुलीतील स्नेह अधिक दृढ व्हावा आणि कुटुंबातील जिव्हाळा टिकून राहावा अशी श्रद्धा आहे। ओटीत आपण काय टाकायचे, तर ओटीत आपल्याला हळद कुंकू, नारळ, फळे, साडी किंवा वस्त्र, तांदूळ, धान्य, दक्षिणा, पैसे या धार्मिक श्रद्धा असल्यामुळं हे सर्व ओटीत आपल्याला टाकायचं आहे। ही प्रथा सर्वत्र सारखी नसते। महाराष्ट्रातील काही भागात विशेषतः अधिक मासात ही परंपरा पाळली जाते। ही मुख्यतः श्रद्धा आणि कौटुंबिक संस्काराशी संबंधित प्रथा आहे। धर्मग्रंथात सर्वांसाठी बंधनकारक नियम म्हणून नमूद नाही, पण अनेक कुटुंबातील ही भक्तिभावाने ही प्रथा पाळली जाते। तर अशा प्रकारे तुम्हीही आईची ओटी भरा आणि अशा प्रकारे साहित्य टाकून आईचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।